एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे। आणि फायनली आम्ही पोहोचलो आहोत आपल्या जे देवस्थान आहे आगडगाव येथील काळ भैरवनाथ मंदिर। आम्ही इथं पोहोचलो आणि आम्ही पोहोचलो तर आरती सुरूच झाली होती नेमकी, आणि त्यामुळे आम्ही जरा स्पीडमध्ये चाललो, त्यामुळे जास्त ब्लॉग आम्ही घेतला नाही। फक्त आपली जी दीदी आहे थोडंसं शूट घेत होती, काही मी घेत होते, आणि आरतीला जायची आमची घाई चालू होती। आणि महाआरती असते रविवारी, महाप्रसाद पण असतो इथे, आणि इथं बाजूला सगळं होतं, पण आम्हाला फक्त अगोदर आरतीला जायचं होतं आणि दर्शन वगैरे घ्यायचं होतं, तर त्यासाठी आमची आता घाई चालली आहे। आणि अहिल्यानगरमधील हे प्रसिद्ध असं मंदिर आहे काळ भैरवनाथ मंदिर, आणि अहिल्यानगरपासून 30 किलोमीटरच्या अंतरावर आहे। आणि हा ब्लॉग खूप असं छान होणार आहे, तर पूर्ण बघा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्लॉग कंटिन्यू पूर्ण बघा। मी घाई गेलो आणि आम्ही लगेच नंबरला लागलो, आणि बघा किती सारे भाविक आलेले आहे। खूप गर्दी असते कारण रविवारी महाआरती असते, त्यामुळे ह्यावेळेस जास्त गर्दी असते, रोजच नेहमी गर्दी असते इथे। आणि आता हे बघा आम्ही लाईन लागलोय आणि आम्हाला बेल पान कोणतरी दिलेलं आहे, आणि मग घाई आम्ही दर्शन रांगेत उभं राहिलो, आणि खूप गर्दी पण होते। आणि त्या गर्दीमध्ये कोणतरी माझ्या हातात बेलाचं पान दिलं एका लेडीजने, आणि मला त्याचा खूप आनंद झाला। म्हटलं चला, माझीने फुलं घेणं झालं नव्हतं, काहीच घेणं झालं नव्हतं कारण खूप गर्दी होती आणि आरती सुरू झाली, त्याच्यामुळे मी पटकन येऊन रांगेत आम्ही येऊन उभं राहिलो। आणि मग मला ते बेलाचं पान दिलं, मी तेच बघून असं नाही का मला आनंद होत होता। आणि जेंट्स बाजूला होते, लेडीज एका साईडला होते, आणि लाईन चालू होती। तुमच्या दादांना आम्ही योगायोगाने जवळ यायचो, पुन्हा लांब जायचो, असं होत होतं। आणि छान असं मस्त दर्शन झालंय, तुम्ही सुद्धा इथं दर्शन घ्या। आतमध्ये व्हिडिओ फोटोला अलाउड नाही, त्यामुळे ते काढलेले नाहीत मी आतमध्ये। आपण सोबतच चाललोय। खूप भारी दर्शन झालंय, आणि आता आम्ही चाललो आहे जेवायला बघा। आणि नाही का देवाने आम्हाला हार दिले गाडीसाठी। छान असं आमचं दर्शन वगैरे झालं, आणि इथं आलो आम्ही महाप्रसादाला। इथं सुद्धा खूप गर्दी असते, खूप सारे भाविक येतात आणि ते महाप्रसाद घेतात। आणि हा महाप्रसाद आठवड्यातून एकदा रविवारी असतो, आणि आमटी भाकर भात बघा एवढं सगळं आहे। हा महाप्रसादाचं हे ताट आहे, आणि शिवाय एवढ्या सगळ्या भाविकांना ताटामध्ये वाढलेलं असतं। किती भारी आहे ना। निघून झालं बस, गाठण बांधायला पाहिजे होते, तसं नाही गाडीच्या हँडलला। कोण राहील आतमध्ये? कोण नाही येत, येत देवाच्या ठिकाणी काहीच नाही बघा। छान असे गाडीला हार, आम्ही महाप्रसाद घेतला, गाडीला जे हार आम्हाला भेटले ते देवापुढचे ते हार घेतले, गाडीला मस्त छान लावले, आणि पुन्हा रिटर्न मागं आलो। आणि मंदिराचा सगळा परिसर बघून घेऊया म्हणलं। छान असं परिसर आहे, आणि इकडे ही जी मागं बिल्डिंग दिसत आहे ना ते, तर तिथं महाप्रसाद घेतात, म्हणजे महाप्रसादाचं असतं तिथं। आणि इथं बघा इथं भरपूर गर्दी होती, आणि आम्हाला भरपूर वेळ पण झाला होता कारण सकाळी लवकर आलेलो होतो आम्ही, जवळजवळ 2-1 वाजले असणार आहे। आणि इथं वरती पण शनीचं मंदिर आहे पलीकडं, आणि इथं बसायला वगैरे आहे, अजून इथं काही काम वगैरे चालू आहे। आणि थोडेसे फोटो वगैरे घेतले इथं, आम्ही व्हिडिओ वगैरे घेतले,
आणि म्हणलं आलोय तर चला थोडंसं, कारण छान असं निसर्गाचं वातावरण होतं आणि मंदिराचं परिसर पण खूप छान भारी आहे. आणि तुमचे दादा ते एकदम ॲक्टिव्ह असतात नेहमी. आणि बघा पायऱ्या वगैरे चढायला, ही एक पायरी इतकी उंच आहे, चढायला सुद्धा जमत नाही, पण मला पण तेवढंच ॲक्टिव्ह करते त्यांच्याबरोबर. आणि बघा इथं वरती असं आहे आणि इथं वरून आहे ना खाली मंदिर असं जो परिसर आहे ना छान दिसतो बघा. आणि मग फिरून वगैरे झालं, चला दादूच चाललो होतं, मम्मी मला रस प्यायचा, उसाचा रस, दादूला उसाचा रस खूप आवडतो. आणि मग इथं आलो आम्ही, इथं उसाचा रस घ्यायला थांबलो आणि म्हटलं चला छान आणि स्वस्त असा रस होता भारी. बघा आम्ही बसतोय रस घ्यायला. तिकडे बघ आहे ना हसू. आणि रस वगैरे पिलं, थोडंसं बसलो, आराम केला आणि म्हटलं चला आता निघूया आपल्या घरी रिटर्न. आणि हे बघा इतकं चढ होतं, पण दीदी मस्त छान अशी गाडी चालवती. आणि तुमची दीदी, आपली जी दीदी आहे ना गाडी चालवली एकदम परफेक्ट झाली. चला निघूया आता आम्ही. किती छान नजारा आहे बघायचं. आणि मुलं ना खूप एन्जॉय करतात गाडीवरती. आणि दादू आणि दीदी तर बघा, दादू फुल एन्जॉय, टू व्हीलरवरती बाईकवरती राईड करायला, असं निसर्ग बघायला कोणाला आवडतं नक्की सांगा. आणि मला तर खरंच खूप आवडतं. आणि मला गाडीवर चालायला नाही आवडत, मला गाडीवर बसायला जास्त आवडतं, कारण मला गाडी येते, एवढी येत नाही पण येते, बऱ्यापैकी येते, पण मला गाडी चालवायला बिलकुल आवडत नाही. मला लहानपणी आधी माझी खूप इच्छा होती की मला गाडी असावा, मला अशी स्कूटी असावा, मी ती चालावा असे छान याच्यात रस्त्याने. पण मला आता बिलकुल इच्छा होत नाही गाडी चालवायची, तिला बघू सुद्धा वाटत नाही. मला बसायला आवडतं गाडीवर. आणि मी दीदी मागं पण बसत असते आणि तुमच्या दादांच्या मागं पण गाडीवर बसत असते. पण दीदी कशी आहे, ते दोघं जण आहेच, म्हटलं चला तुम्ही दोघं आम्ही दोघं चालू. आणि इथं कसं नवीन रस्ते आहे ना, दादू कसं बारीक आहे, तिला वजन वगैरे झेपायला पण सोपं आहे. आणि पाठीमागं बघा किती हिरवंगार दिसतंय आणि छान असं निसर्गाचा परिसर घेत आम्ही चाललो आहे. आणि अजून सुद्धा पुढं खूप असं छान ब्लॉग आहे, तर ब्लॉग कंटिन्यू बघा, कारण पुढं खूप धमाल मस्ती केलेली आहेत आम्ही, ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहे. तो ब्लॉग आपला जो आहे कंटिन्यू बघत राहा. किती पुढे चालले होते तुम्ही? बघा दीदी धरे जाई तू अशी हळूहळू जा, इथून देन माझी देन चावी. खाली जाते येते. जा व्हिडिओ मध्ये जा, व्हिडिओ मध्ये जा ना, व्हिडिओच राहू द्या ना.
लय स्टाईल मध्ये उभं राहिला रे. हे बघा किती छान असं वातावरण. आणि इथे ना मी जर व्हिडिओ काढत असले की दादू मला लई खवळतं. तिकडून म्हणतो मम्मी तू व्हिडिओ नको घेऊन येते तिथे तू जगच बघती, कारण इथं खाली डोंगर वगैरे दरी वगैरे आहेत ना म्हणून. आणि आम्हाला थांबायचं होतं म्हणून मी त्यांचा व्हिडिओ घेत होते, नाही तर दुसरं नसतं मी घेतला नसता. आणि बघा इतक्या मेंढ्या आल्या होत्या इथं डोंगरावर. अशा मेंढ्या चालताना बघायला कुणाला आवडतं नक्की सांगा. तुम्ही म्हणजे काय विचारती, पण मला खरंच खूप आवडतं असं बघायला. कारण माझं म्हणजे जे माझं लहानपण आहे ना तर अशाच वातावरणात गेलं, एकदम साध्या सिंपल. त्याच्यामुळे ह्या गोष्टींची मला खरंच खूप आवड आहे. आणि इकडं आल्यामुळे काय होतं की फक्त घरात आहे परिस्थिती सर्वसामान्यच, पण जीवन हे ना आपलं घरामध्ये जास्त जातं आणि नॅचरल निसर्गामध्ये ना कमी जातं. आणि त्यामुळे ह्या गोष्टी मला खूप आवडतात आणि ह्या गोष्टी मी खूप मिस करते माझ्या आयुष्यामध्ये. कारण आहे ना गावाकडची लाईफ मला खरंच खूप आवडते, कारण मी मुळातच गावाकडची त्यामुळं. आणि हे जे शहर आहे ना हे फक्त बंदिस्त असं काय म्हणतात त्याला, बंदिस्त खाणं असल्यासारखं. फक्त चार भिंतीच्या आत आयुष्य जातं माणसाचं. आणि अशा निसर्गात आयुष्य जर जाणार तर आहेच आपलं असं, पण तर मग ते अशा निसर्गात घातलं तर किती छान आहे नाही का, असं मला वाटत असतं नेहमी. आणि मला गावाकडं खरंच खूप आवडतं आमच्या. पण आणि आमचं गाव कसं माहिती आहे का, आजूबाजूला जास्त गाव नाही, शेतात राहतो आम्ही. त्यामुळं मग भीती वाटते आणि मुलांच्या शिक्षणासाठी म्हणा, त्यामुळे आम्हाला इथं नाविलाजाने राहावं लागतं. नाही तर मी नक्कीच मला गावाकडं राहणं कधी पण पसंत केलं असतं. आणि बघा इथं किती छान वाटतं, हिरवंगार. आणि मुलांनी खूप एन्जॉय केला, मी सुद्धा तेवढाच केला. खूप हिंडलो, पळलो, फिरलो, खूप छान मजा केली, खूप दमलोय. आणि आम्ही इथं बसलो आणि खाली बघा किती खोल आहे. बॅक साईडनं फ्रंट साईडनं व्हिडिओ घेते मी. हे तुमचे दादा इथं यांच्याशी गप्पा मारते. आणि इथे आवाज येत आहे, दादू बघा इथं खाली एकदम खोल आहे, हे बघ सगळं. आणि शेण आहे गाईचं. आणि इथं बसलो आहे आम्ही थोडंसं, छान गावतात, भारी वाटतं बघा किती छान, एकदम भारी वाटतंय.
आणि ही दीदी बघा. हे बघा धबधबा, पण आता पाणी नाही त्याच्यामुळे एवढं पाणी नाही, त्याच्यात पाणी नाही आहे. नाही तर बघा किती बरं वाटत असं नाही, इथून पाणी येते. इमॅजिन करा इथून पाणी येते असं खाली जाते डोंगरावरून. ते तिथं मम्मी बसली. पप्पा किती भारी वाटतंय ना. मम्मी डोक्यावरच पडली असती, डोक्यावरूनच पडली असती. दगडावरच ए मम्मी. आणि आता थोड्यावरून वाचले मी बघितलं तुम्ही, नाही तर मी आता इथं माझा पाय घसरून पडला असता. आणि हा बघा असं छान असं धबधबा आहे, पण आहे ना ह्याचं पाणी सगळं आटलेलं आहे. सध्या पाऊस नाही ना त्यामुळे, नाही तर हा भारी असं खाली गेला असतं. किती भारी वाटलं असतं. आणि हा नजारा बघा. आणि का आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असणार आहे. थोडासा रेग्युलर पेक्षा थोडासा वेगळा ब्लॉग मी शूट केलेला आहे. आणि पवन चक्की बघा आमच्या शेजारीचे, आणि तिथं आपल्या गाड्या लावलेल्या आहे रस्त्याला.